नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक विदर्भ साहित्य संघाची निवडणूक कधी होत असे आणि कधी संपत असे आणि कधी निकाल लागत असे काय पत्ता लागत नाही. म्हणून म्हैसाळकर असेपर्यंत निवडणुका अशा गुमनामीत व्हायच्या. आता यावेळेला काही वेगळंच वळण मिळालं विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीला. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक नुकतीच आटोपली, मतमोजणी झाली. या निवडणुकीत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी एक हाती विजयी झाले. 2661 मतांनी गिरीश गांधींनी बाजी मारली. ही निवडणूक अतिशय चुरशीनं झाली. म्हणजे साहित्य संघाच्या निवडणुकीत चुरस नावाचा प्रकार नव्हताच कधी. सारं काही एकमताने आणि सारं ठरायचं. यावेळेला पहिल्यांदाच चुरस, कॉन्ट्रोवर्सी, आरोप प्रत्यारोप, नितीन गडकरी वगैरे सारे काही या निवडणुकीत आले. आणि निवडणुकीत म्हणजे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक गाजली. पाच उमेदवार मैदानात होते. म्हणजे विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह गिरीश गांधी, विख्यात कवी समीक्षक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आणि विख्यात नाट्य दिग्दर्शक व कलावंत डॉक्टर रंजन दार्वेकर असे 5 उमेदवार मैदानात होते. यात विरोधकांनी प्रामुख्याने गिरीश गांधींना टार्गेट केलं. गिरीश गांधी हे संघाचे उमेदवार आहेत, हे नितीन गडकरींचे उमेदवार आहेत. असा आरोप प्रामुख्याने झाला. त्यामुळे ही निवडणूक गाजली. निवडणुकीत चुरस निर्माण झाली. म्हणजे नितीन गडकरींनी खुलासाही केला की बाबा माझा या निवडणुकीची काही संबंध नाही. तरीही विरोधक हाच मुद्दा घेऊन आरोप करत आले आणि तिथेच त्यांचं चुकलं. गिरीश गांधी हे गडकरींचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत, संघाचे उमेदवार आहेत. हा आरोप विरोधकांनी जेवढ्या मजबूतीने लावून धरला तेवढीच म्हणजे जेवढा जे आरोप वाढत गेले तशी गिरीश गांधींची उमेदवारी भक्कम होत गेली. म्हणजे गिरीश गांधींवर जर गडकरींच्या पाठिंब्याचा आरोप झाला नसता, की भाजप गिरीश गांधींच्या पाठीशी उभी आहे असा आरोप झाला नसता, तर गिरीश गांधींना एवढा मोठा लीड मिळाला नसता. निवडणूक काही वेगळी राहिली असती. परंतु विरोधकांची रणनीती चुकली. तर नितीन गडकरींचे उमेदवार आहे म्हटल्यावर मग नितीन गडकरींची लोकप्रियता, नितीन गडकरींची महत्त्व सर्व यात आलं आणि ती निवडणूक हायजॅक झाली. म्हणजे विरोधकांना हे कळलं नाही की आपण जे आरोप करतोय त्यामुळे गिरीश गांधींची उमेदवारी भक्कम होत आहे, गिरीश गांधींना मदत मिळते आहे, हे विरोधकांनाही कळलं नाही.
गांधींना पराभूत करणं हे सोपं नाही. कोणताही गांधी असो, महात्मा गांधी असो की गिरीश गांधी असो, गांधींना हरवणं तेवढं सोपं नसते. हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं की गांधी हरत नसतो. पण विरोधकांनी काय काय आरोप केले. म्हणजे विदर्भ साहित्य संघ मारवाड्यांच्या हातात द्याल का, व्यापाऱ्यांच्या हातात द्याल का, इथपर्यंत आरोप झाले. म्हणजे रणनीतीत विरोधकांची रणनीतीच चुकली आणि त्याचा हा निकाल जसा अपेक्षित होता तसाच लागला. म्हणजे तुम्ही पहा, प्रदीप दाते अध्यक्षपदी राहिलेला माणूस फक्त 1187 मतं घेतो. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणजे नागपूरात जे काही साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, त्यात हे मोठं नाव आहे आणि पहिल्या नंबरचं नाव आहे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. म्हणजे नागपूरचं हे वैभव आहे की श्रीपाद भालचंद्र जोशीसारखा माणूस नागपुरात आहे. परंतु खेदाने म्हणावं लागतं की श्रीपाद जोशी चुकीच्या मार्गाने गेले. आता ते थोडे त्यांचे विचार थोडे वेगळे असल्यामुळे ते त्या हिशोबानेच गेले, संघाच्या विरोधात आहेत सुरुवातीपासून. त्यामुळे त्यांनी ती लाईन पकडली आणि तिथे ते चुकत गेले. श्रीपाद जोशींना फक्त 701 मतं मिळाली, 701. डॉक्टर रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलेला हा माणूस फक्त 205 मतं घेऊ शकला. रंजन दार्वेकर 114 मतावर आटोपले. साहित्यिकांना लोकप्रियता नसते, जसं राजकीय पुढाऱ्यांना जेवढी लोकप्रियता असते तेवढी साहित्यिकांना त्या प्रमाणात नसते. आणि ते दिसून आलेले. श्रीपाद जोशी 701 मतं. गिरीश गांधीचा विजय या निवडणुकीत बरंच काही सांगून जातो. गिरीश गांधी विदर्भ साहित्य संघ हायजॅक करतायत, संघ हायजॅक करणार आहे. साहित्य संघाच्या जागी तिथे काही वेगळंच बांधकाम होणार आहे वगैरे असे इतके टोकाचे आरोप झाले. पण गिरीश गांधींचा तुम्ही रेकॉर्ड पहा. गेल्या 50 वर्षापासून हा माणूस नागपुरात, विदर्भात काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय. त्यांनी संस्था उभारल्या, म्हणजे 2-3 डझन संस्था आज गिरीश गांधीच्या नावावर चालतायत. खरं म्हटलं तर साहित्य संघाच्या सदस्यांनी गिरीश गांधींचं नाव उचलून धरायला हवं होतं. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. गिरीश गांधी सारखा संघटक, उत्कृष्ट संघटक विदर्भ साहित्य संघाला मिळतोय याचं स्वागत करायला होतं. पण त्यांच्यावर आरोप झाले. म्हणजे गिरीश गांधींनाही शत्रू आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं. आम्ही आतापर्यंत हे समजत होतो गिरीश गांधी हे अजात शत्रू आहेत. गिरीश गांधींना शत्रू नाही, कारण या माणसाने प्रत्येकाचा सत्कारच केला आहे. जो माणूस त्याच्या क्षेत्रात यश कमावतो त्याला गिरीश गांधी बोलावून आपल्या संस्थेत आणून त्याचा सत्कार करतात. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही क्षेत्रातला असो. गिरीश गांधीचा हा रेकॉर्ड आहे. पक्ष भेदाभेद न पाळता गिरीश गांधींनी प्रत्येकाचा सन्मानच केला आहे. असा माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा शत्रू तलवारी घेऊन उभे राहतात त्याच्याच पुढे. हे चित्र विदर्भाला शोभेचं नाही, विदर्भाची संस्कृती नाही. पण ते दिसून आलं. गिरीश गांधीवर आतापर्यंत अन्याय झालेला आहे.
गिरीश गांधींच्या उंचीचा नेता लक्षात घेतला तर त्यांना लोकसभा मिळाली नाही, ठीक आहे, विधानसभा मिळाली नाही. एकदा ते विधान परिषदेवर होते काही दिवस, शरद पवारांनी पाठवलं होतं, पण ती टाईम गॅप अरेंजमेंट होती असं दिसतंय. फार कमी दिवसांची, फार कमी काळातली आमदारकी त्यांना मिळाली आणि नंतर ती रिपीट झाली नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली माणसं, शरद पवारसारखा माणूस गिरीश गांधींकडे कशा पद्धतीने पाहतात, हे लोक विदर्भातल्या नेत्यांकडे कशा पद्धतीने पाहतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. नाही तर गिरीश गांधींकडे कॅपॅसिटी आहे, नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे, ठीक आहे, साहित्यिक म्हणून त्यांच्या नावाने 2-4 कादंबऱ्या नसतील, परंतु साहित्यिक चळवळीला दिशा देण्याचं, नेतृत्व करण्याचं, विधायक दिशा देण्याचं काम गिरीश गांधी नक्कीच करू शकतात. आपल्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी ते केलं आहे. म्हणजे राजकारणात गिरीश गांधींना न्याय मिळाला नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. आता या निमित्ताने किमान साहित्यिक जगाने तरी त्यांना न्याय दिला आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. गिरीश गांधींनी निकालानंतर हा निकाल प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे. गिरीश गांधी म्हणतात की विसा संघाच्या परंपरेतील चांगल्या गोष्टी मनोभावे कायम ठेवण्यात येतील, परंतु काही गोष्टी बदलवण्याची वेळ आल्यास त्यात बदल करण्याचा व चांगल्या सर्व गोष्टी स्वीकार करून राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. येथे आजवर अध्यक्षपदी विराजमान प्रभूतींशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असं गिरीश गांधी म्हणतात. मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत आणि या मर्यादेत राहूनच पुढे विसा संघाचे कार्य करत राहणार. विसा संघाने या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विसा संघाने खऱ्या साहित्यिकांना न्याय दिलाच नाही. तुम्ही सुरेश भट सारखा माणूस, सुरेश भट सारखा कवी विसा संघाने कधी खांद्यावर घेतलाच नाही. त्याला महाराष्ट्राने ज्याला डोक्यावर घेतलं ते सुरेश भट नागपुरात विसा संघात चालू शकले नाही. हे वास्तव आहे, कटू वास्तव आहे. आता गिरीश गांधींच्या रूपाने विदर्भ साहित्य संघात एक नवं युग सुरू होत आहे. गांधी पर्व नव्याने सुरू होत आहे. त्यांचं स्वागत करूया, त्यांना श्रेयस चिंतूया. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.